मित्रांनो, आपण खंबाटकी घाटाच्या बरोबर अलीकडं वेळू ह्या गावाच्या थोडंसं पुढं आहोत आणि पुढं आपल्याला तो आता घाट लागणार आहे. तर आता वाऱ्याचा पण आवाज खूप येणार आहे, तर माझा आवाज तुम्हाला येतो आहे का नाही माहीत नाही. हे बघा, पुढे थोडे गेल्यानंतर आता तो घाट चालू होईल. आपल्याला रोड पहा किती सुंदर बनवलेला आहे, पूर्णपणे छान रोड आहे. हे बघा, पूर्णपणे डोंगरामध्ये खोदलेलं आहे. हे बघा, पूर्णपणे एक डोंगरामध्ये खोदलेला आहे, अख्खा डोंगर फोडलेला आहे आणि मध्ये रोड तयार केलेला आहे. हे बघा, तो पलीकडचा बोगदा, त्याचं काम चालू आहे. लवकरच आपल्याला तो सुद्धा पाहायला भेटेल. आणि आता इथून पुढं होतो आहे, तेव्हा इथून पुढे आता चालू होतं आहे आपला खंबाटकी घाटाचा बोगदा. जो 1.3 ते 4 किलोमीटर आहे. 1.3 ते 1.4 किलोमीटर आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटर म्हणायला हरकत नाही. हे बघा, चालू होतं आहे. छान केलेलं आहे, सुंदर बनवलेलं आहे. आतमध्ये बघा, लेनसुद्धा छान बनवल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी पाटी लावली त्यांनी, गाडी कशी चालवायची, किती स्पीडनी चालवायची, लाईटी छान बसवलेल्या आहेत व्यवस्थित. एक नवीन मॉडिफाय लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेला हा बोगदा. आणि जवळजवळ खंबाटकी घाटामध्ये आपण पाहतो किती ट्रॅफिक असतं पुणे ते सातारा या महामार्गावरील. आणि ते ट्रॅफिक पूर्णपणे कमी करायचं आता काम होईल. जेव्हा तो दुसरासुद्धा बोगदा चालू होईल तेव्हा बरंचसं ट्रॅफिक कमी होईल. हे बघा, आपण थोडंसं हळू चाललो आहे कारण हे वाऱ्याचा पण आवाज येतो आहे आणि समोर असणाऱ्या काही गोष्टी पण मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. घाटामध्ये पूर्ण क्लीन आहे सध्या. आणि प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावरती 2 ते 3 ठिकाणी यांनी एक टनलसुद्धा बनवलेलं आहे की समजा इन केस जर काही ॲक्सिडेंट झाला तर पलीकडची गाडी इकडे येण्यासाठी. आणि हे बघा, समोरच ती जी लाईट दिसते, तर आपण आता घाट संपेल आता इथं समोरच. पुणे ते सातारा महामार्गावरचा हा खंबाटकी घाट. आणि जो पुढचा जो त्यांनी हे बनवलेला आहे ब्रिज, तो सुद्धा खूप छान बनवलेला आहे. इथे बघा, बाण लावला की पुढे थोडंसं वळण आहे, गाडी हळू चालवा. तर सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच बनवलेला आहे हा घाट. संपला, आपण घाटामधनं या डोंगरामधनं बाहेर पडलो. बघा किती छान आहे. आणि पूर्ण खाली स्लोप पण नाही आहे, नॉर्मल बनवलेला आहे. असं तुम्हाला कधी वाटणारच नाही की तुमची गाडी खूप जोरात चालली आहे. हे बघा, समोरच पलीकडचा रोड जो आहे, पलीकडचा जो बोगदा आहे आणि त्याचा जो हा ब्रिज आहे, त्याचंही काम चालू आहे. पुढच्या काही महिन्यामध्ये तोही चालू होईल लवकरच. ब्रिजवरचा रोडसुद्धा खूप मोठा बनवला आहे. बघा, हा जुना रोड आहे पलीकडचा. हे बघा, हा समोर काम चालू आहे पलीकडच्या ब्रिजचं, तर तोही आपल्याला लवकर पाहायला भेटेल. लोकांचा खूप सारा वेळ वाचवला या घाटाने आणि ट्रॅफिकसुद्धा कमी केलेलं आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील हा घाट तुम्हाला कसा वाटतो? तुम्ही याच्यावरनं गेल्यानंतर मग तुमचासुद्धा अनुभव मला कळवा. परंतु मी पाहिलेल्या घाटांपैकी ही जी टेक्नॉलॉजी वापरते ती खूप छान आहे. गाडी तुमची जोरात अजिबात जात नाही कारण त्याचा स्लोपच तसा दिला आहे, एकदम उतार नाही आहे. हे बघा, हा पूर्ण डोंगर 8 ते 10 किलोमीटर असं होते, पूर्ण चढून जावं लागायचं आपल्याला. त्यामध्ये मोठमोठ्या गाड्या बंद पडत होत्या. छान आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ पाहिलात तुम्ही. कसा वाटला तुम्हाला हा खंबाटकी घाटाचा नवीन टनल? मला जरूर सांगा. जय शिवराय.